नमस्कार मंडळी, काय म्हणता तुम्ही? आज पाटलिंबाईला थोडं निवांतच होतं कारण आज सुट्टी होती आणि पाटील पण घरीच होते. तर मस्त ब्रश बिश केला. सकाळ सकाळी आपल्याला तलप असती. चुकीचं मिनिंग नका घेऊ, तलप म्हणजे चहाची तलप. मग मस्त फक्कड चहा बनवला. तो एवढा उकळवला शेवटी तो उतूच गेला. मग परत दुसऱ्या पातेल्यात ठेवला. चहाशिवाय काय आपला दिवस जात नाही, त्याच्यामुळे चहा आपल्याला सकाळी उठल्या लागतो. पाटलांना सुट्टी म्हणल्यानंतर पाटील आज गावात पाटील का करायला गेले होते सगळ्या मित्रांकडे, पण मला सांगून गेले की आज काहीतरी चटपटीत बनव. म्हणलं आता काय चटपटीत बनवावं. मग डब्यामध्ये होती रबडीचा पॅकेट. मग मस्त रबडे बिबडे बनवली झक्कास मध्ये, काजू बदाम टाकून, दूध बीत मस्त उकळून. कमी नका समजू पाटलिंबाई ना खतरनाक सुग्रण आहेत. मग आपली लल्लन टॉप रबडी रेडी झालेली आहे. हे पाटलांचा सुपुत्र पायाची घडीवर घडी घालून टीव्ही पाहायचं काम चालू आहे. कोणची हिंमत आहे का टीव्ही बंद करायची? जर टीव्ही बंद केला ना घराला भिंतीच नाही राहणार डायरेक्ट. चटपटीचं तर काम झालं, पण काहीतरी दुसरं खायला तर करावं लागेल ना. मग फ्रीज मध्ये इडलीचं पीठ होतं, मग त्याच्या मस्त आम्ही डोसे बनवले. बटाट्याची चटणी, सांबर सगळं आवरल्यावर मग मस्त पाटील का करून गावातून. मग जेवणावर मस्त ताव मारला. एक पिक्चर पाहिला दुपारी. पिक्चर पाहता एक झोप मारलेला, आळा गळस्तवर झोपलो. मग संध्याकाळी उठलो. पाटलिंबाईचं ऑफिस सुरू झालंय आता. थोडेफार कपडे घ्यावा म्हणलं आणि पाटलाचा पैसा मोकळा करू म्हणलं. पगार झालाय आता, नवीन महिना सुरू झालाय. मग मस्त शॉपिंग बिपिंग केली. पंटर पण आमच्या सोबत होता. पंटरने पाहिलं ते कॉफीचं दुकान. एक बर्गर खाल्ला, आपल्या भाषेत वडापाव म्हणतात हो त्याला. आणि मग घरी निघालो. आमच्याकडे प्रथा आहे भाऊ, नवे कपडे आले ना पहिले सगळे घालून पाहिजे, सगळ्यांना दाखवायची. ही प्रथा आहे भाऊ आमची. बाय बाय.